बांगलादेशमध्ये नवं सरकार स्थापन झालंय। तारिक रहमान हे त्या देशाचे नवे पंतप्रधान बनलेत। त्यांच्या मंत्रिमंडळात 25 कॅबिनेट आणि 24 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली। या मंत्रिमंडळात एकमेव हिंदू मंत्री आहेत निताई रॉय चौधरी। छात्र युनियनपासून राजकारणातली प्रवास सुरू करणारे निताई रॉय चौधरी हे पुन्हा एकदा मंत्रिपदी विराजमान झालेत। दशकभरापासूनची त्यांची राजकीय कारकीर्द आहे। वकील आणि ज्येष्ठ राजकीय नेते असलेले निताई रॉय चौधरी जातीय पार्टी म्हणून 1988 मध्ये पहिल्यांदा निवडून आले। नंतर त्यांनी बीएनपी म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीत प्रवेश केला आणि हळूहळू त्यांचं या पक्षातलं राजकीय वजन वाढत गेलं। पक्षाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी बीएनपीच्या वाढीत हातभार लावला। पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतले आणि राजकीय सल्लागार अशी त्यांची ओळख। पक्षाच्या स्टँडिंग कमिटीचेही ते सदस्य आहेत। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते मागुरा 2 या मतदारसंघातून जिंकले। या निवडणुकीत केवळ 4 अल्पसंख्याक समाजाचे खासदार निवडून आले, त्यापैकी 2 हिंदू समाजाचे आहेत। एक निताई रॉय चौधरी तर दुसरे ढाकातून जिंकलेले गोयेश्वर चंद्र रॉय। या दोघांपैकी निताई रॉय चौधरी यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली। विशेष म्हणजे मुस्लिम बहुल बांगलादेशमध्ये केवळ 8% हिंदू लोकसंख्या आहे आणि त्या 8%पैकी दोघंच म्हणजे 2 व्यक्तीच या समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहेत। सध्या बांगलादेशात हिंदूंवर अत्याचाराच्या वाढलेल्या घटना समोर आलेल्या आहेत। अशातच एका हिंदू व्यक्तीची मंत्रिपदी वर्णी लागली। त्यामुळे या घटनांना आळा बसणार का आणि सामाजिक सौहार्द राखण्यात नव्या सरकारला यश येणार का हे लवकरच कळेल।